नमस्कार. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. कालच्या तासाला आपण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 याची प्रमुख तत्त्वे आणि त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. मग आज आपण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 याची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील शालेय शिक्षणासाठी राज्यात प्रथमच सलग आराखडा तयार करण्यात आला होता. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आता बघा, यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे काय झाले, शिक्षणाचे विविध स्तर. याच्या अगोदर जो अभ्यासक्रम आराखडा तयार केला जायचा तो कसा होता, वेगवेगळा तयार केला जायचा. प्राथमिकसाठी वेगळा, माध्यमिकसाठी वेगळा, उच्च माध्यमिकसाठी वेगवेगळा आराखडा इथं तयार केला जायचा. पण या अभ्यासक्रमाचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या तीनही स्तरांसाठी प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल, प्राथमिक म्हणजे 1st to 8, माध्यमिक 9-10 आणि उच्च माध्यमिक 11 and 12, ह्या 11वी-12वी या सगळ्यांच्यासाठी एकच आराखडा इथं तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं हे त्याचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं तरी चालेल. तर त्यानंतर अभ्यासक्रमातील अनावश्यक माहितीचे ओझे कमी करून अध्ययन कौशल्य वाढवण्यावर भर होता. आता बघा, साधं तुमच्याच पुस्तकाचं उदाहरण घ्या. कोणतं, आता इंग्रजीचं आपण पुस्तक घेतलं तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला फक्त 6 लेसन दिलेले आहेत. पण किती दिलेले आहेत? 6 नाहीत, 8 आहेत. अभ्यासक्रमातील अनावश्यक माहितीचं ओझ काय सगळं भरपूर माहिती असायची आणि ही नको आहे. आता काय होय, पॉईंट टू पॉईंट इथं गरजेचं आहे. पॉईंट टू पॉईंट इथं अपेक्षित इथं असलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग हे करून अध्ययन कौशल्य, मुलांचं अध्ययन कसं विकसित करता येईल, मुलांचं अध्ययन किंवा त्याचा विकास कसा करता येईल, त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल, याच्यावरती इथं भर दिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं तुमचा सिलेबस सुरुवातीला कसं यायचं, तुम्हाला जो जुन्या सिलेबस आहे आपला 12वीचा, त्यामध्ये 8 युनिट असायचे. 8 युनिट, ईच युनिट कॅरीज 1 पोएम अँड 3 लेसन्स, म्हणजे जवळ 24 लेसन्स असायचे आणि 8 पोएम्स असायच्या. आणखीन ते सोडून काय असायचं तर रॅपिड रीडिंग 4 असायचे. बरोबर आहे का? 4 रॅपिड रीडिंग आणि तुमचं जो रायटिंगचं स्किल आहे ते वेगळं. इतका सगळा बलाढ्याचा अभ्यासक्रम होता. पण आज ह्या वर्षी मात्र काय केले बघा, तुम्हाला फक्त 8च लेसन दिलेले आहेत. 8 लेसन, 8 पोएम्स आणि सेक्शन 3 जो रायटिंग स्किल आहे आणि सेक्शन 4 जानर आपण म्हणूया त्याला, हिस्ट्री ऑफ नॉवेल, इतकंच दिलं. अतिशय छोटासा सिलेबस इथं दिलेला पाहायला मिळेल. पण जरी सिलेबस छोटा असला त्याची माहिती मात्र, त्याचं जर आपण मूल्यांकन केलं तर काय आहे ते खूप मोठं आहे. अध्ययन कौशल्यातून आपल्याला बरीचशी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीनं अध्ययन कौशल्यावरती इथं भर दिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. अभ्यासक्रम व अध्यापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापन याच्यामध्ये काय आहे तर माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ICT म्हणूया, कम्प्युटरचा वापर किंवा इंटरनेटचा वापर करून तुम्ही काय करायला पाहिजेत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेत, शिक्षकांना तंत्रस्नेही बनलं पाहिजेत. हे याचा काय होता, मुख्य हेतू होता. त्यानंतर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मातृभाषेस महत्त्व, मराठीच्या विविध बोलीभाषांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. हे मात्र आपल्याला अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य मानता येईल.
इथं इथं मात्र बघा प्रत्येक शाळेत मातृभाषाचं महत्त्व आहे. कारण विद्यार्थी आपल्या मातृभाषेशिवाय शिकू शकत नाही. जितकं तो मातृभाषा शिकतो तितकं त्या दुसऱ्या भाषेमध्ये त्याला शिकता येत नाही. आणि म्हणून जी विद्यार्थ्याच्या घरात भाषा बोलली जाते त्याच बोलीभाषेचा शालेय अभ्यासक्रमात इथं समावेश करण्यात आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर कला व क्रीडा या कौशल्यांच्या विकासावर इथं भर दिलेला आहे. आता फक्त इथं पुस्तकं वाचायची नाही आहेत, पुस्तकांचा अभ्यास करायचा नाही आहे, तर त्यासोबत काय आहे, पुस्तकांच्या सोबत विद्यार्थ्याच्या अंगामध्ये कोणती तरी कला असणं गरजेचं आहे, कोणते तरी खेळात तो पारंगत असणं गरजेचं आहे. हे इथं महत्त्वाचं असेल, हे इथं महत्त्वाचं असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचमुळं इथं शाळेमध्ये कला आणि क्रीडा यांचा इथं समावेश इथं केलेला आहे. येऊन विद्यार्थी कलेमध्ये आणि क्रीडेमध्ये पारंगत असणं हे इथं महत्त्वाचं मानलेलं आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक स्तरावर उपयोजित अभ्यासक्रम भर होता. आता उपयोजित अभ्यासक्रम म्हणजे इम्प्लिमेंटेशन आपण म्हणूया. तुम्ही जे शिक्षण घेताय त्या शिक्षणाचा उपयोग, त्या शिक्षणाचा वापर तुम्ही तुमच्या समाजामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचं उपयोजन करणं गरजेचं आहे. नाहीतर होतं काय, आपण फक्त शिकत जातो आणि त्याचं उपयोजन कधी करायचं, काय करायचं हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं अर्थशास्त्रासारखा विषय असेल, इव्हन इंग्रजीसारखा विषय असेल, याचं तुम्ही उपयोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही समाजात वावरत असताना तो विषय तुम्ही वापरला पाहिजेत. इव्हन बोलताना बघा इथं रायटिंग स्किल आहेत. एखादं तुम्हाला पत्र लिहायचं आहे, तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता, ते झालं उपयोजन. ह्या पद्धतीनं आपल्याला उपयोजन करता येतं. पुढचं, प्रत्येक विषयात प्रात्यक्षिक कार्य, प्रकल्प यासारख्या कृतीप्रधान स्वयं अध्ययन तंत्रावर इथं भर होता. आता इथं बघा, इथं आपल्याला काय सांगता येईल, प्रात्यक्षिक कार्याला इथं महत्त्व आहे. इव्हन तुम्हाला तोंडी परीक्षा असेल, त्यानंतर काही वेगळे प्रकल्प दिलेले असतात, ते प्रकल्पसुद्धा इथं दिलेले आहेत, की जेणेकरून काय होईल, प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः कामाला लागेल, स्वतः त्यामध्ये कार्य करेल, स्वतः स्वयं अध्ययन स्वाध्याय त्याच्यावरती भर दिलेला आहे. तो स्वतः काहीतरी शिकेल, स्वतः काहीतरी करून दाखवेल, करून दाखवण्यासाठी तो तयार होईल. म्हणूनच त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक कार्य, प्रोजेक्ट दिलेले आहेत, काही प्रकल्प दिलेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर लहान बालकांच्या निकोप, वाढ व आरोग्यदायी सवयींच्या विकासासाठी 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरतूद. पूर्व प्राथमिक अंगणवाडी म्हणू आपण, अंगणवाडी, बालवाडी यासारखे काय केले, यासारखे इथं छोटे छोटे वर्गसुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत, की जेणेकरून काय होईल, त्यांचं इथं पालनपोषण चांगल्या पद्धतीने इथं नक्कीच होऊ शकेल. आजीवन शिक्षणाच्या माध्यमातून जीवन कौशल्य विकासावर भर होता. तर जीवन कौशल्य याच्याविषयी जर बोलायचं झालं तर आपलं संपूर्ण वर्षभर जरी बोलत राहिलो तरी आपल्या जीवन कौशल्यावरती बोलून संपणार नाही. तर आजच्या युगातली सगळ्यात मोठी जर करिअरची संधी असेल, करिअरची अपॉर्च्युनिटी असेल तर या जीवन कौशल्यावरती आहे. तुम्ही काय करू शकता, जीवन कौशल्यावरती एखादा कोर्स करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता आणि ती जीवन कौशल्य तुम्ही इथं आत्मसात करू शकता. त्यामध्ये मग लिडरशिप येतं, त्यानंतर कम्युनिकेशन येतं, संभाषण येतं. यासून बरीच प्रकार 10 जीवन कौशल्य आहेत, ते आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी शाळेमध्ये याल, कॉलेजमध्ये याल त्यावेळी नक्कीच आपण याच्यावरती एक सेशन आपण घेऊ, त्या जीवन कौशल्यावरती आपण नक्कीच इथं बोलू. शिक्षणातील विषमता दूर करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण प्रणालीच्या विकासावर इथं भर. सर्वसमावेशक, समाजातला प्रत्येक घटक इथं यामध्ये अवलंबून असला पाहिजेत, यामध्ये एकत्रित असला पाहिजेत, हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर विज्ञान विषयात प्राथमिक स्तरापासून कृषी विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी विषय व तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करण्यात भर होता. आता इथं कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान, भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो आपण. इव्हन भारतातले
त्यानंतर तंत्रज्ञान या दोन्हीचा विचार करून इथं विज्ञानाचं इथं शिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं विज्ञान विषयात प्राथमिक स्तरापासूनच कृषी विज्ञान, शेतीविषयक ज्ञान जे आहे त्याचा इथं समावेश इथं केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर भर. आता शैक्षणिक संस्था म्हणजे कोणत्या? MSCERT असेल, त्यानंतर परीक्षा परिषद असेल, डाएट असेल, त्याचा आता DISPD झालेला आहे, DICPD इथं झालेली आहे. यासारख्या संस्था इव्हन बालभारती म्हणा त्यांचं सक्षमीकरण आणि त्यांचं आधुनिकीकरण करणं इथं गरजेचं होतं. आणि शारीरिक शिक्षण अनिवार्य कंपल्सरी विषय केलेला आहे. प्रत्येक शाळेमध्ये शारीरिक शिक्षण हा विषय इथं अनिवार्य केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सामाजिक शास्त्रे, कला हे विषय मराठीतून शिकण्याची ऐच्छिक तरतूद इथं करण्यात आली होती. इंग्रजी माध्यम इथं मात्र सगळे विषय इंग्रजी शिकवले जातात, पण सामाजिक शास्त्रे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय तुम्ही मराठीतून शिकू द्या मुलांना. मराठीतून शिकता येण्याची इथं मुभा त्यांना इथं दिलेली आहे. आणि त्यानंतर शाळांचे विशिष्ट कालावधीनंतर मूल्यमापन करण्यावर इथं भर. आता मूल्यमापन जसं युनिव्हर्सिटी लेवलला NAAC असतं तसं इथं SACचं सुद्धा इथं मानांकन इथं करणं गरजेचं आहे, करणं अपेक्षित होतं की जेणेकरून शाळेचं मूल्यांकन होईल, शाळेची तपासणी होईल, शाळेचं कामकाज इथं पाहिलं जाईल. तर अशा पद्धतीनं ही जवळजवळ 15 वैशिष्ट्ये आपण इथं अभ्यासली आहेत. यांचासुद्धा नीट तुम्ही अभ्यास करा, ठीक आहे. आणि त्यामुळं आशा करतो लवकरात लवकर आपलं कॉलेज सुरू होईल आणि आपण पुन्हा आपल्या रेग्युलर पद्धतीनं आपल्याला शिकवता येईल. मान्य इथं जास्त वेळ आपल्याला देता येत नाही, जास्त स्पष्टीकरण देता येत नाही. जर त्यावेळी तुम्ही शाळेत याल त्यावेळी शाळेत आपण याच्यावरती भरपूर इथं आपल्याला चर्चा करता येईल. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला इंटरॅक्शनसुद्धा इथं घेता येईल, ठीक आहे. तर घरीच राहा, सेफ राहा, जस्ट टेक युअर ओन. तुम्ही काय करा, स्वतःची इथं काळजी घ्या, ठीक आहे. आज आपण इथं थांबतोय. पुन्हा उद्या आपण नवीन पॉईंट घेऊन नवीन उद्या भेटू.